ही एक झालं. आणि बरं का सुजय, विरू बरोबर जेवढे पाहुणे मंडळी येतील का नाही त्यांचं शिववरच सत्कार उरकायचं. अहो मामा तुम्ही काळजीच करू नका, असलं नियोजन करतो ना जाण दूरसंगच काढतो आता. होय होय, ये आता तू. आणि ऐक, मला सगळं कळवत राहा. जवळ सगळी तयारी झाली की नाही? हा, विरू कवा बी पोहोचल इथं. अहो काका साहेब, सगळं नियोजन व्यवस्थित झालंय बघा. हे बघा, पहिल्यांदा विरू इथे येणार, आपल्या घरीच चहा नाश्ता घरीच होणार. आणि इथनं मग गावातल्या महिला बचत गटाला भेट देणार आणि तिथनं शेततळ्यावर जाणार. खाओ मामा, अहो ते ग्रीन हाऊसला भेटायचं राहिलं की. तिकडे बी जाणार की, का काळजी करतोय? जाऊ की आपण. हा मग ठीक आहे. हे बघ, चहा पाण्याचं नाश्त्याचं बघ, विरू बरोबर लई मोठी लोक येणार आहेत. त्यांच्या पाहुणचारात हाय गाय व्हायला नको. हा जा. काका अहो कसलीच काळजी करू नका तुम्ही, त्याचं सगळं नियोजन केलंय बघा. होय, किती दिवसानं माझा हिरो घरला येतोय. अव दौरं करून लय दमला असेल पोरग माझं. आता तो आला ना, 2-4 दिवस त्याला सोडणारच नाही मी. आला की पहिली त्याची नजर काढणार आहे मी. वय आहे तू नजर काढच. अहो कसल्याच तबा गाजवल्यात त्यानं. सगळ्या विरोधकांची ना नजर लागली असणार आहे त्याला. आणि मी तर विराला आल्या आल्या ना अशी घट्ट विटी मारणार आहे बघा. नाग्या, बरं झालं गावातल्या लोकांना सांगितलं ना तू. मेन सडकपासून घरापतूर दोन्ही बाजूला उभा राहायचं. आणि विरू सडकपासून निघाला की घरापर्यंत येस तर त्याच्या अंगावर फुलं पडली पाहिजे बरं का. हो मामा, ही सांगायची तरी गरज आहे का? अहो वीराच्या स्वागतासाठी ना सगळे त्यांच्या मानानं उभी राहिलेत. वीर येणार आहे म्हटल्यावर गर्दी नाही होणार, असं कधी झालंय का? झालंय? हा, एवढं मात्र खरं आहे बरं का. वीराचाच फोन आहे. हा वीरा, बोल की. अरे कुठ पाहतो काय? अरे म्हणजे बघ ना 5 मिनिटं तरी. काय झालं? काय झालं भाऊजी? आपण ठरवलंय ना तसं काय बी नाही होणार. वीरा फोनवर सांगत होता की त्यांनी दौरा कॅन्सल केलाय आणि मुंबईला गेलाय. काय? काय? अहो पण असं कसं न भेटता जाऊ शकतो तो? अरे निदान तासभर तरी घरला येऊन जायचं ना त्यानं. अहो वहिनी, काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय विरू आपल्याला असं न भेटता जाणार नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी त्याच्यावर आहे. फक्त घरचा विचार करून कसं चालेल त्याला? चला जाऊ द्या, तुम्ही उगाच इमोशनल नका हो. चला लागा आपापल्या कामाला. हे सगळं काय होऊन बसलं राजवीरजी? मला खूप भीती वाटते हो. हे सगळं जर बाहेर कोणाला कळलं तर खूप अवघड होईल. मला माझ्यापेक्षा जास्त तुमच्या इमेजची काळजी आहे. राजवीरजी, तुम्ही काही बोलत का नाही? तुम्ही असे गप्प बसलात ना की मला आणखी खूप भीती वाटते हो. अहो मी काय बोलणार? त्या रात्री नक्की काय घडलं होतं तिचं अजून मला आठवण झाले. अजून मी त्याच धक्क्यातनं बाहेर आलो नाही तोवर हे असं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतेय? तुम्हाला जर वाटत असेल ना मी खोटं बोलतेय तर हे बघा, हे बघा. तुमच्यावर तसं कोणी संशय घेणार नाही हो. पण मला जर कोणी विचारलं
या मुलाचा फादर कोण आहे तर मी काय सांगणार. हे रिपोर्ट्स बघा, बघा हे रिपोर्ट्स. आता तरी तुमचा विश्वास पटला, खात्री झाली तुमची. आणि तरी जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, तर मी जाते आणि जाऊन डॉक्टरांना सांगते की मला नकोय हे मूल. जाते मी. थांबा सोनाजी. तुम्ही कुठेही जाऊ नका, मी आहे तुमच्या सोबत. आपण याच्यावर मार्ग काढूयात. राजवीरजी, यू आर सो काइंड. मला आतापर्यंत फक्त तुम्हीच समजून घेतलंय हो. बट आय प्रॉमिस कोणालाच सांगणार नाही. पण तुम्ही माझी साथ सोडू नका हो. मी खूप एकटी पडेन. राजवीर, शोना नाव आहे माझं, शोना. माझी शिकार मी कधीच अशी सहजासहजी सोडत नाही. आता तुला माझ्या पिंजऱ्यातून सुटका नाही. मामा, तुम्ही काय पण म्हणा, वीर इथं आला असता ना, सगळ्यांना लय भारी वाटलं असतं. अहो, समजा गावानं त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. मी म्हणतो गावासाठी नाही तर नाही, पण वहिनींसाठी तरी त्यांनी इथे यायला पाहिजे होतं का नाही? अरे नसल मिळाला वेळ त्याला. अहो, मी म्हणतो तास 2 तास राहिलं, तिथंच तर होता ना तो. आणि असंही साताऱ्यापासून इथे यायला किती वेळ लागतो? 5 मिनिटं थांबून गेला असता. अरे मंत्री आहे तो आता, त्याच्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा असतो या. मामा, ते तुम्ही काय बी म्हणा, पण वीर्या मुंबईला गेल्यापासून ना लय बदललाय. अहो, एक फोन करायला झालाय तो, आणि फोन केला तर नीट बोलायला झालाय. आणि आत्ता पण बघा की येतो म्हणाला होता, पण दौरा रद्द करून थेट मुंबईला गेला. हे बघा, त्याला आता आपणच समजून घेतलं पाहिजे. समाजाकडे तोंड केल्यावर घराकडे थोडीफार पाठ फिरवावीच लागते या. नाही मामा, अहो घराकडे पाठ फिरवणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि घरदार वाऱ्यावर सोडून जाणं ही वेगळी. हाव, पिरू घरदार वाऱ्यावर सोडून गेल्यासारखं वागायला लागलाय. आणि मला माहिती आहे मामा, तो हे सगळं मुद्दामून नाही करत आहे. तो नक्कीच कुठल्या तरी अडचणीत असणार. मामा, मी काय म्हणते, मुंबईत जाऊन एकदा बघून यावं का की कोण विरोधक त्याला त्रास देत आहे? वहिनी, तुम्ही नुसतं बोला, मी आत्ताच्या आत्ता निघतो. आणि त्याला जर तिथं कोण त्रास देत असेल ना, त्याला जागेवरच गाडतो. मी चाललो. गार थांब ना घ्या. असं जोशाची येऊन तडकाबडकी निर्णय घेऊ नगस. आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिली. हा मामा, हे बघ, विरूच्या इमेजला धक्का लागल असं तू काय सुद्धा करणार नाहीस. मग त्याला जर तिथं कोण त्रास देत असेल तर आपण हात वाट ठेवून नुसतं बघत बसायचं का? अरे त्याला तिकडे त्रास देत असेल असं तुम्हाला का वाटतं या? अरे 2-4 दिवस वाट बघूया, त्याच्या वागण्यात काय फरक पडतोय का बघूया, आणि मग जाऊया की आपण खुशाल मुंबईला. मामा, 2-4 दिवस आता, त्यानंतर मी कोणाचंच ऐकणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. मी डायरेक्ट मुंबईला जाणार. असतं तर असतं, आणि तसं तर तसं. काय बाई, वीरू भाऊजी आलंच नाही. मी कसली कसली स्वप्न बघितली होती. ते आलं, तुम्हाला त्यांच्यासोबत चिकटवायचं आणि ते जिथं जातील तिथं तुम्हाला पाठवायचं. म्हणजे त्यांचा जसा पेपरात फोटो येईल की नाही, तुमचा बी आला असता. आणि त्यांच्या निमित्तानं का असं ना, लोकांनी तुम्हाला ओळखलं तरी असतं. पण कसलं काय, तुमचं नशीबच बेकार आहे. होय, खरं आहे तुझा निशा. हाव, उठा. आता तुमचं नशीब तुम्हालाच बदलायला लागल. अगं निशा, नशीब म्हणजे काय मोबाईलचा कवर आहे?
ती लगेच बदलायला. ते माहितीये मला. उठा. हा उठा. आत्ताच्या आता गावात जावा आणि लोकांना विचारा त्यांची काय कामं करायची आहेत का. ए बाई, मला नाही करायची लोकांची कामं. मला नाही व्हायचं खासदार. काल तुझं ऐकून गावात गेलो आणि लोकांना विचारलं की तुमची काय कामं करायची ती का, तर बायकांनी पार मरोस्तवर राबवून घेतलं. धुणी म्हणू नको, भांडी म्हणू नको, काय कायनी तर टॉयलेट सुद्धा धुवून घेतली माझ्याकडनं. लय आम दुखतंय माझं. हो, तुम्हाला जर खासदार बनायचं असेल ना तर लोकांची कामं करावीच लागतील. अगं पण म्हणून असली कामं करायची. बरं झालं तुला मला मंत्री करायचं नाही, नाहीतर कसली कसली कामं करून घेतली असती तू माझ्याकडनं. हो, तुम्हाला आता पण काय सोडणार नाहीये मी. जरा लोकांसाठी झिजा. अहो चंदनासारखं ए झिजल्याशिवाय. बाई, चंदन इथं झिजून झिजून आधीच मी साबणाच्या वडी व्हायला लागलोय. एकतर तुझं ऐकून माझी कंबर पर कामात न गेली. मी ना व्हायचा आराम करतो, झोपतो. हा उठा. पहिलं गावात जा. लोकांना विचारा त्यांची काय कामं करायची आहेत का. खासदार झाल्याशिवाय मी काय तुम्हाला झोपू देत नाही. चला चला निघा. ही आपली नुसती झोप झोप झोप. काय नाही म्हणे खासदार व्हायचंय मला असं. हो तुम्ही अगं निशा, अशी धुनी धुवून भांडी घासून खासदार नाही होत येत. तुम्हाला जास्त कळतं का मला. माझा अनुभव जास्त आहे का तुमचा. मी केला ना खासदारकीचा अभ्यास. मी काय म्हणते, आपण एक काम करू. तुमची निशाणीच भांडे ठेवूया. म्हणजे बघा, करायचा असेल खासदारकीचा प्रवास तर गड्या, धुनी, भांडी आणि टॉयलेट घास. कशी वाटली घोषणा. जमते ना मला. बघा मी केवढं करते तुमच्यासाठी. चला चला आता तुम्ही जावा आणि काम करा. हा लोकांची कामं करा. चला निघा. अगं अशाने मी पार कामातून जाईन. चला खासदार व्हायचंय ना तुम्हाला. लोकांची कामं करा. खासदार. आता तुम्हाला खासदार बनवल्याशिवाय मी अजिबात माघार घेणार नाही. म्हणजे नाही, ही निशा बदलून टाकणार आता तुमच्या राजकारणाच्या दिशा. माय नेम इज शोना, शोना की जवानी. I'm so मैं तेरे हाथ नानी. ला 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 ला. शोना काय करतेस तू हे? आय एम सो 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 हॅपी टुडे. आज माझा तिसरा पत्ता राजवीर एकदम करेक्ट लागलाय. आता माझ्यापासून त्याला कोणीच वाचवू शकणार नाही. मार्क माय वर्ड्स. शोना, तू इतक्या खालच्या थराला जाशील हे मला कधीच वाटलं नव्हतं. एवढ्या चांगल्या माणसाचं आयुष्य बर्बाद करायला निघाली आहेस तू. शट अप गंगा. मला त्याच्या आयुष्याशी काहीही देणं घेणं नाहीये. मला फक्त पैसा हवाय. ओनली मनी. पैसा, गाडी, महंगा घर. आय वॉन्ट अ मॅन हू कॅन गिव्ह मी ऑल दॅट. शोना, तू दिवसेंदिवस खूप जास्त सेल्फिश होत चालली आहेस. स्वतःच्या स्वार्थासाठी तर राजवीर सारख्या भल्या माणसाला त्रास देतेस तू. त्याला हे कळलं ना तर तुला ह्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेव तू. ए गंगा, तुझ्या सॅलरी पेक्षा खूप जास्त बोलतेस तू. माझी नोकर आहेस. नोकरासारखं राहायचं, कळलं. आणि तुला जर माझी साथ द्यायची नसेल ना तर चाल. चालते हो इथून. निघ. गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. शोना, काय झालं. तुला लायकी कळली तुझी. तुला इथून बाहेर कोणीही विचारत नाही. मी आहे म्हणून सांभाळलंय तुला. चल सॉरी बोल मला. काय सांगते मी. मला सॉरी बोल. सॉरी. मोठ्याने बोल. सॉरी. That's a good girl. चला आता कामाला लागा. Go and get me a nice cranberry juice without ice. My name is शोना, शोना की जवानी. शोना, आज तुला तुझ्या मनासारखं होतं ह्याचा आनंद होतोय. लोकांच्या मजबुरीचा तू फायदा घेतेस.
पण विश्वास ठेव माझ्यावर, हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे. काकी, तुम्ही लईच नशिबवान आहे बरं का. आज वीरूभाई यांचा दौरा कॅन्सल झाला, नाहीतर हाय नाही तेवढी आबरू गेली असती तुमची. अहो म्हणजे काकी, वीरूभैया जर गावात आला असतं ना तर त्यांचीच हवा झाली असती ना, आणि तुम्ही बसला असता टाचा रगडत होतच. दीपे, थोबाड बंद कर तुझा. टाचा मी नाही रगडणार, तो वीरू रगडणार आहे. लई पतंगागत हवेत उडायला लागलाय ना. नाही त्याच्या आयुष्याचा मांजा खाली खेचला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही. तर काकी सॉरी बर का, पण तुमचं कसं आहे माहिती का, बोलायला बोलकन कामाला हलकं. नुसतंच म्हणता ते वीरूभैयाला इंगा दाखवते, त्याच्यावरनं बघ कसा खाना फिरवते, पण काय नाही, वीरूभैयाच प्रत्येक वेळी मैदान मारते ती. राजकारण आहे दीपे, इथं प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असतं. पण काकी, अजून किती जपून पावलं टाकणार आहे तुम्ही. फार तुमच्या पायाखालची जमीन सरकली तरी अजून खाना फिरवते त्यांची. काकी, काय असेल ती एकदाचा निकाल लावून टाका की वीरूभैयांचा. प्रयत्न केले नव्हते का मी, पण त्याचं नशीबच चांगलं आहे म्हणायचं. दरवेळी वाचते ते बेन, पण आता मी स्वतः मैदानात उतरून त्याचा कायमचा निकाल नाही लावला तर बघच. फक्त एक मला चांगली संधी मिळू दे, तो माझ्या टप्प्यात येऊ दे, मग कार्यक्रम झालाच म्हणून समज. राजवीरजी, मी तुम्हाला कसं सांगू, तुम्ही काल कशातच भान नव्हतं. आपल्यात जे नको घडायला होतं ते घडलं. राजवीरजी, हे ऐकल्यानंतर तुमच्या हेडवरचं स्काय आणि पायाखालची जमीन सरकेल. आय एम प्रेग्नंट. हॅलो वीरू, हा पिऊ बोल ना. हे काय चाललंय तुझं? अगं काय नाही, जरा बसलो होतो. अरे मी तुला आत्ताच नाही म्हणत आहे, मागच्या काही दिवसांचं बोलतेय. तू टाळतोयस मला वीरू. हे बघ वीरू, तू माझ्यापासून काही बी नाही लपवू शकत. मला माहितीये तू कुठल्या तरी अडचणीत आहे, काहीतरी विचार चाललाय तुझ्या मनात. माझा वीरू इतक्या जवळ येऊन मला न भेटता जाऊच शकत नाही. माझा वीरू मला फोन केल्याशिवाय, मला बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. सांग ना वीरू, काय प्रॉब्लेम आहे? तू तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे. अरे पण तू असं दौरा अर्ध्यावर सोडून मुंबईला कसा गेलास? काय कारण आहे? हे बघ वीरू, मला सांग, मी काय चढते वीरू, तू मला सांगणार आहेस का? अरे बोल ना, असं गप्प काय आहेस? हे बघ वीरू, मला माहिती आहे तू कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत आहेस. तू लपवतेस माझ्यापासून. अगं कसं सांगू तुला, म्हणजे अगं माझ्याकडनं तू काय, तुझ्याकडनं काय? अगं माझ्याकडनं मंत्रीपद नीट सांभाळलं जात नाही, त्याचंच टेन्शन आलंय मला. अरे नाही वीरू, असं काही बी नाहीये. तू खरंच लय चांगलं सांभाळतोयस. तू खरंच इतक्या दिवसांपासून ह्या टेन्शन मध्ये होतास? होय. बरं पिऊ, मी नंतर बोलतोय अशी, जरा एक महत्वाचं काम आहे. वीरू, तू माझ्याशी खोटं बोलणार नाही याची खात्री आहे मला, पण तरी पण मला असं वाटतंय तू काहीतरी लपवतोस माझ्यापासून. पण काय?